विरुद्ध निषेध आहे मी नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित संघटनेच्या वतीने मी सचिव आहे, महिला प्रतिनिधी पण आहे आणि आमचे जे सहदुय्यम निबंधक आहे घोडेगाव सहदुय्यम निबंधक कार्यालयाचे त्यांच्यावरती साहेबांचं नाव सांगा. शरदचंद्र शंकर वावड यांच्यावरती दिनांक 8/6/2025 रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर तो गुन्हा आपण मागं घ्यावा यासाठी निवेदन देण्याकरता आम्ही इथे उपस्थित आहे. जे दुय्यम निबंधक आहेत वावडे यांच्या विरुद्ध एका महिलेने घोडेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास मी करत आहे. सर इकडं सदर गुन्ह्याचा तपास जो आहे जो आहे मी आहे आणि त्याचा तपास सुरू आहे. 2 मिनिट. त्यांचा खोटा गुन्हा दाखल केला. हे दुय्यम निबंधक कार्यालयाचा स्टाफ आहे. ठीक आहे. काय आपल्याकडे तक्रार आलेली नोंद होती त्या तक्रारीप्रमाणे आपला तपास होईल आणि जे तपासात निष्पन्न होईल त्याप्रमाणे चार्जशीट जाईल. जर पुरावा उपलब्ध होत असेल दोषारोपपत्र जाईल. जर पुरावा उपलब्ध नाही झाला तसं काही निष्कर्षच नाही आलं तर अंतिम अहवाल पाठवतो. तुमचं म्हणणं मान्य आहे, आम्ही तुमचं निवेदन पण स्वीकारलं. पण यामध्ये जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे तपास ह्याच्यावरती असं कुठेही कुणाची तक्रार किंवा काय जो कायदेशीर जो तपास आहे तो करू. पण सर जी लेडीज आता तक्रार घेऊन आलेली आहे तिने ज्यांची साक्ष घेतली त्यांच्या विरुद्धचे पुरावे पण मी खाली जोडलेले आहेत. ज्ञानेश्वर कराळे म्हणून आहे ते म्हणजे खंडणी वगैरे मागतात बरेच, म्हणजे त्यांचं जे आहे ते गुन्हेगारी रेकॉर्ड आहे त्याचे पुरावे सुद्धा मी खाली जोडलेले आहे सर्व. ठीक आहे, आम्ही त्याप्रमाणे पण तपास करू. आम्ही त्या संबंधित काय पोलीस स्टेशनला असेल पत्रव्यवहार करून तिकडूनही माहिती घेऊ. जिथे समजा जर तुम्ही म्हणताय ना जे साक्षीदार आहेत त्यांच्यावरती काही गुन्हे दाखल आहेत त्या जिथे गुन्हे दाखल असतील त्याची पण आपण माहिती घेऊन तो पण तपास होईल. शिक्षा पण भोगलेली आहे. जे मी काय म्हणतोय की जे असेल त्याप्रमाणे होईल तपास. सर मी पण आंबेगाव तालुका नागरी सुविधा केंद्रामध्ये तहसीलच्या तिथे स्टॅम्प म्हणून काम करते. गेली 4 ते 5 वर्ष मला अनुभव आहे की आम्ही जर गेलो रजिस्टर तपासायला काही रिपोर्ट द्यायला तर साहेब असं वर मान करून सुद्धा बघत नाही. 1 रुपया कधी आमच्याकडे मागितला नाही. उलट आम्हाला रजिस्टर त्याच्या पुढे ठेवायला लागतं तेव्हा साहेब पाहतात लगेच सही करतात. आडेवेडे घालत नाही, काहीच नाही, थांबूनही ठेवत नाही. मी आमच्या अनुभवातून साहेब खूप तुमचे काही असे काही जे त्या घटनेच्या दिवशी जे काही साक्षीदार असतील त्यांचीही स्टेटमेंट होते, त्यांचाही जबाब नोंद होईल, तपास होईल त्यांच्याकडे. पण जे साक्षीदारांच्या तपासामध्ये येईल, जे फिर्यादीनं दिलेले मजकूर आहे त्याप्रमाणे तपास होईल. आणि माझी अशी एक सगळ्यांना विनंती आहे की जे शासकीय कार्यालय आहेत शासकीय कार्यालयामध्ये CCTV फुटेज असतात किंवा काही आपलं कार्यालयीन कामकाज करतात तर माझ्या पोलीस स्टेशनला सुद्धा प्रत्येक ठिकाणी CCTV फुटेज आहे. आणि अशा तक्रारी स्वाभाविक आहे तर आपण काम करत असताना होत असतं. पण त्या पडताळणी करणं आमचं पोलिसांचं काम आहे. त्याप्रमाणे तपास होईल, योग्य तपास होईल आणि ह्याच्यामध्ये कुठलीही म्हणजे तुम्हाला असं किंवा आणि कुणालाही दोष दाखवण्यासारखं कुठलंही काम होणार. जो आहे तो प्रामाणिकपणे तपास होईल एवढं करा, योग्य करा. कारण साहेब चांगले आहेत. आमची विनंती आहे त्यांच्यावर काही गुन्हा दाखल करू नका. आता गुन्हा दाखल आहे, गुन्ह्याचा तपास आमचे PSI पवारसाहेब करतात. गुन्हा दाखल आहे त्या तपासात मी म्हणतोय ना जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे दोषारोपपत्र जाणार आहे. सर एकतर्फी गुन्हा दाखल आहे. तक्रार दिल्यानंतर मी कुणाची तक्रार टाळू शकत नाही. दोघींना पण ठेवलं सर. पण ते CCTV फुटेज जर तुम्ही चेक केलं ना तर आधी ती महिला त्यांच्या सोबत येते नंतर ती म्हणते की ते मला बाहेर जाऊन भेटले, त्यांचा नंबर घेतला. तर ह्या काही गोष्टी मी तुम्हाला माझा तपास चालू असल्यामुळे क्लिअरली मी तुम्हाला सगळ्या गोष्टी जाहीरपणे सांगू शकत नाही. माझा तपास झाल्यानंतर मी तुम्हाला त्याबाबतची आणखी पूर्ण माहिती देईन. सर माझी अशी विनंती आहे की जो गुन्हा दाखल करतो
गुन्हा शहानिशा होत नाही, सिद्ध होत नाही, तोपर्यंत दोन्ही पार्टीला ठेवायला पाहिजे. नाही ना, तसं नाही मग करता कसं येत. मग तसं कसं नाही मग करता ते येत. गुन्हे दाखल करतात, गुन्हेगार मोकाट फिरतात आणि चांगल्याला चाडकून ठेवलं जातंय. बघा, माझ्या इथे सर, त्यांनी तक्रार तक्रार आहेत आल्यानंतर ना. त्यांना म्हणजे आता तर आपण नाही ना त्यांना म्हणू शकत की त्यांच्याकडे कसं गुन्हा आहे घडलाय म्हणून. त्यांना नोटीस दिली. हे हो. नोटीस दिलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्याकडं महिलांच्या संदर्भातली तक्रार नोंदवली. आणि आता काय होतं की जे फसवणुकीच्या वगैरे तक्रारी असतात त्या संदर्भात आपण प्रायमरी इन्क्वायरी करतो, क्रॉस चेक करतो आणि मग नंतर आपण गुन्हा दाखल करतो. आता ह्या स्टेजला आपल्याला महिलांना आल्यानंतर जी तक्रार दिलेली आहे त्याप्रमाणे आम्हाला तपास करावा लागतो, गुन्हा दाखल करावा लागतो आणि त्याप्रमाणे तपास केला. ठीक आहे. जर आपण लवकर हो, करा. करा सर, नक्की फक्त लवकर नक्की. करा. नक्की. तरी त्यांना त्या बाजूला बसवलं ते त्यांची ड्युटीवर नाव नाहीये. बदनामी होत आहे सगळीकडे. हो, त्यांना बरोबर. परिवारामध्ये त्यांना मानसिक त्रास होतोय. तपास आपला जास्तीत जास्त लवकरात लवकर कसा पूर्ण होईल आम्ही याबाबत प्रोव्हिजन आहे. आम्हालाही काही लिमिटेशन्स आहेत. त्या दिवसामध्ये आमचा तपास होईल पूर्ण आणि तो तपास पूर्ण होऊन आमच्या वरिष्ठांच्याकडे अहवाल जाईल. वरिष्ठांचे काही सूचना येतील त्याप्रमाणे पुढचं टाइम लिमिट नाही का सर? किती दिवसात करायचं आहे तसं, तर त्याप्रमाणे आम्ही करतोय तपास. तर साधारणतः आम्हाला समजू शकेल किती टाइम. आता काय आहे माहिती आहे का, काही सेक्शनला कायद्यामध्ये 90 दिवसाची आहे तरतूद, काही सेक्शनला 60 दिवसाची तरतूद. त्याप्रमाणे ते होत असते. त्यामध्ये अशी पण आहे की काही गुन्ह्यामध्ये आरोपी जेलमध्ये असतो. आता ह्याच्या आपल्या ह्या केसमध्ये त्यांना नोटीस दिलेली आहे. त्यामुळं आपलं लवकरात लवकर तपास पूर्ण होईल एवढं आपल्याला मी सांगू शकतो. आणि तो तपास जो पूर्ण होईल त्याचा अहवाल जाईल आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेन की तो गुन्हा खरा आहे किंवा खोटा. आलं लक्षात? तुम्ही आता अटक करणार आहे सर्वांना की काय? नाही, आम्ही नोटीस दिलेली आहे तर नोटीसच ना. दिलेली नोटीस आहे. दिलेली आहे. साहेब कुठे येतात? हां, साहेब मीच आहे.